आज आम्ही चाललो आहोत सिंधुदुर्ग फोर्ट आणि तारकली बीच वरती. वाव वाव अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. इकडे सिंधुदुर्ग किल्ला समोर आणि हा राजकोट. व्ह्यू बघताय हा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वायपी सर. सो कसे आहात तुम्ही सगळे? सो मित्रांनो, आज आपला आहे कोकणामधला दुसरा दिवस आणि आज आम्ही चाललो आहोत. काल बाप्पाचं विसर्जन झालं आणि आज आमच्याकडे एक दिवस आहे. आज आम्ही संध्याकाळी जाणार आहोत मुंबईला रिटर्न. सो आमच्याकडे एक दिवस आहे आणि स्पेशली आम्ही ज्याच्यासाठी आलो होतो म्हणजे की आज आम्ही चाललो आहोत सिंधुदुर्ग फोर्ट आणि तारकली बीचवरती फिरण्यासाठी. सो लेट्स सी आज कसं आहे. माझ्या मते इथून एक 35 to 40 किलोमीटर आहे. सो आणि तिथून पहिला मी सिंधुदुर्ग फोर्ट करतो आणि तिथून मग तारकली बीच जवळच आहे 15-20 मिनिटावरती. सो चालू आहे आणि आत्ता सध्या तरी 2:30 वाजलेत. आम्हाला लेटच झाला आहे आणि मस्तपैकी चिकन वडे खाल्ल्यानंतर जी झोप येते ती झोप सध्या आलेली आहे. बट सध्या आता फिरायला जायचं आहे. सो झोपेला कुठेतरी बाजूला ठेवावं लागेल. सो लेट्स सी. सध्या मुस्तफा फुल एक नंबर आउटफिटमध्ये आहे. सो त्याचे आता फोटो काढतो आणि अजून 2 जण बाकी आहेत. गाडी पण मागे रेडी आहे. सगळे आलेत. सो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गाईज, आम्ही तिकडे गाडी लावली आणि सिंधुदुर्ग फोर्ट आपल्या पुढे आहे. बट एक बॅड न्यूज अशी आहे की आता ते कसे भरती वगैरे चालू आहे, पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे पाण्याचा फ्लो खूपच जास्त आहे. त्याच्यामुळे हे बंद केलं आहे. लाईक म्हणजे तिकडे नेणं म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे काहीच कोणीच नाही आणि इकडे जास्त पब्लिक पण. आता सध्या दुपार आहे ना, त्याच्यामुळे ॲक्च्युली ते हे तर बंद आहे. बट आता प्रायव्हेटवाले आहेत की ते आम्हाला तिकडे फोर्टवरती सोडत आहेत. सो आता आम्ही तेच बघायला चाललो आहे की प्रायव्हेटवाले वगैरे किती बोलतात किती नाही. तसं तर आम्ही आता किती जण आहोत, एक 6-7 जण आहोत. सो त्यांनी नेलं पाहिजे. लेट्स सी वॉट. आपण त्या साईडला तो त्या साईडला एवढं पाणी वगैरे नव्हतं, सुकं सुकं होतं. पण आता इथे बघितलं तिकडे पाणी वगैरे प्रॉपर आहे. इकडे आता सिंधुदुर्ग फोर्ट तर आम्हाला बघायला नाही भेटला. पण आता तिकडे आम्ही थोडेसे बीचवरती तिकडे होते, फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढले, ते तुम्ही बघितलेच असतील. सो आता इकडे थोडंच इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मोठा. सो आता आम्ही तिकडे चाललो तो बघायला आणि ते झाल्यानंतर तारकली बीचवर. आपल्याशी नडून आता तरी तू तर गाण्याडाच आहे. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. काम चल रहा है. निकलो बाहर, निकालो इसको बाहर, निकालो. इथून जस्ट 2 मिनिटावरती आम्ही आलो. खरं तर तिकडून पण आपला स्टॅच्यू दिसत होता, आपल्या मागेच आहे. आता इथून बघू कोणत्या साईडने जायचं आहे. आणि मी तरी बघितलेला हा सर्वात मोठा स्टॅच्यू आहे. आता इथून थोडंसं जवळून जाऊन सुद्धा बघूया. लेट्स गो.
बाय द वे हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, सच्चा नजारा. इकडे सिंधुदुर्ग किल्ला समोर आणि हा राजकोट. इथून तारकली 26 किलोमीटरवरती आहे. 6 तर वाजलेत आणि सनसेट पण प्रॉपर झालं. तसं पण आम्हाला सनसेटलाच त्या बीचवरती जायचं होतं. सो ठीक आहे, लेट्स गो. गाईस बीच आपल्या समोर आहे. हे माझे फ्लिपफ्लॉप्स आहे, पडेल. ओ हो, थांब. गाईस व्ह्यू बघताय हा, इकडे शेवळ्या आहेत. प्रॉपर जावं लागेल. वाटलं काहीतरी गुंठा टाकतो. बाप रे, पुढे जाऊ ना, तिथे जाऊ. फोन मध्ये मी एवढा कव्हर करतोय की मला माहिती नाही, आय डोंट नो. बट हा जो बीच आहे, वाव, लाईक बरं झालं आम्ही तारकली बीचचा विचार केला, नाहीतर सिंधुदुर्ग फोर्ट वरती जसं तिकडे बीच होता, सो आम्ही विचार केला होता की राहू दे इकडूनच जाऊ. बट बरं झालं, कारण की तिकडे ही मजा नव्हती जी आम्हाला इकडे भेटते. बोलणं हेच, आता एकच सांगणं आहे की लाईक तुम्ही आमच्या फ्रेंड सोबत ट्रिप करा. तुम्ही माझे तर ब्लॉग बघताच, त्याच्यामध्ये तर समजलं असेल की आम्ही करतो एन्जॉय. हा, फक्त ती ट्रॅव्हलिंग कशी असते किंवा आमचं खाणं पिणं त्याच्यावरती थोडंसं लक्ष नका देऊ, पण आम्ही जास्त करून व्ह्यू वरती जास्त फोकस करतो. आम्ही सध्या आमची ट्रिप खरं तर बजेटमध्ये असते, आणि ही ट्रिप स्पेशली अनिकेतनी स्पॉन्सर केली होती. बिकॉज हा की गाव त्याचा आहे, सो ऑफकोर्स त्याने आम्हाला, सो ही ट्रिप अनिकेतने स्पॉन्सर केली होती आम्हाला. सो अशाच प्रकारे तुम्ही कमेंट करून अनिकेतला सांगा की येणाऱ्या सगळ्या ट्रिप अनिकेतने स्पॉन्सर करा. आमच्याकडे वेळेची खूप कमतरता आहे, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागतंय. कारण की घरी परत एकदा कोंबडी वडे, चिकन वडे आमची वाट पाहत आहेत. आणि बाय द वे, आता आम्ही रात्री तशी झोप चांगली झाली, बट आता रात्री असं आहे की आता आम्हाला घरी जाऊन पॅकिंग करून आमची 1 वाजताची ट्रेन आहे आणि आमचं तिकीट कन्फर्म नाही आहे. सो आम्हाला मे बी जनरलनेच जावं लागणार आहे. सो पूर्ण नाईट पण मारावी लागू शकते. सो लेट्स सी.
काल रात्री आम्ही 9 वाजता आलो घरी आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट डिनर वगैरे केला. मस्तपैकी चिकन वडे वगैरे होते आणि मस्त डायरेक्ट झोपलो. बट रात्री आम्ही ॲक्च्युली आमची 1 वाजताची ट्रेन होती, पण रात्री आमचं थोडंसं प्लॅनमध्ये चेंज झाला. आम्ही विचार केला की ट्रिप आज एवढी मस्त आणि उद्या म्हणजे आज पण खूप काही गोष्टी होत्या. सो विचार केला की अजून एक ट्रिप बनतेच, म्हणजे आजचा दिवस सुद्धा आम्ही फिरायला गेला पाहिजे. सो आम्ही आज चाललो आहोत आम्ही कुणकेश्वर आणि देवगड साईडला पण काही बीच वगैरे आहेत, काही रामेश्वर वगैरे टेम्पल आहेत ते बोलत होते. सो आज आम्ही तिकडे चाललो. सो मग विचार केला आजचा व्लॉग सुद्धा वेगळाच बनवूया, कारण की कालचं हे ॲड केलं तर खूपच मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे आजचा वेगळाच बनवूया. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा प्लस, आणि भेटूया अशा नवीन एका व्लॉगमध्ये. टाटा.